नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 7 आणि 8 जानेवारी 2024 या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज असून गारपीट पावसाची शक्यता देखील मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पुढील 48 तासात बघायला मिळणार आहे। पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली। तर आजही महाराष्ट्राच्या अर्थात पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर असून काही भागांमध्ये गारपीटची शक्यता देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी बघायला मिळत आहे। तमिळनाडू, तेलंगणा, भारताचा पूर्व परिसर या भागात जबरदस्त थंडीचे वातावरण असून थंडीसोबत पावसाचा अंदाज देखील या राज्यात बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातही पुढील 48 तासात अर्थात 7 आणि 8 जानेवारी 2024 या तारखेला या पावसाचा जोर भारताच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याच्या चक्रकार स्थितीमुळे बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा पुढील 48 तासामध्ये केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यामध्ये जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज हा पुढील 48 तासात राहील। भारताच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर कमी असून बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील, मात्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर देखील पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे सावंतवाडी, बंडा, महापण, कुडल, वेंगुर्ला, अरस मध्यम हलका पाऊस असून गारपीटचा अंदाज आहे। अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, अल्ट्रोना, अंजनियम, कानाकोंबी, धामणे या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पारसे, मपासा, पणजी, बिजिलियम, अल्ट्रोना मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर पणजी, वास्को द गामा, तिक्सा, अलगोटे, कास्टल रॉक, साईगाव, रिओना, जागवी इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूट, नेटूर, गुंजी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर कडेगाव, पटेगाव, कणकवली, पोंडा, राधानगरी इथे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वायगणी, पुईपकासल मध्यम हलका राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यताही विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा या भागात बहुतांश ठिकाणी राहील। पश्चिमेकडे जोर कमी असून लांजा, बेलकर, देवरुख, साक्रापा, संगमेश्वर, माखनसन या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील पुढील 48 तासात बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड, किनी, कोडाली, ज्योतिबेल, कोल्हापूर, परोळा, संगरूळ इकडे हलका मध्यम असून गारपीटची शक्यता राहील आणि गगनबावडा, खारेपट्टणलाही हलका मध्यम राहील। राधानगरी, बेदरी, मुरगुड, निपाणी, जैनवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अजरा, नेसारी, अड्डाला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। संकेश्वरा, मालदाटी, चिकोडी, सल्लगा, इचलकरंजी, शिरगोफी इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि शिरगोपी, कोडाची, मंगसुळीलाही मध्यम स्वरूपात राहील। अथनी, अडाली, तिलसंग, तिकोटा, विजयपूर हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाटी, किरंगी, दागलपूर, पिलरजत, कानामडी हलक्या पावसाचा अंदाज राहील। देसिंग, कोची, नागज, तासगाव, कानापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे,
महूद बुद्रुक, बेलापूर, अकलूज, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा हलका मध्यम असून गारपीटची शक्यता राहील. कुर्ला, सोलापूर, वलसंग, जामगाव, मंगरुळ, मंद्रुप आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे. वडोला, तांदवाडी, तुळजापूरला हलका मध्यम राहील. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पानेगाव, बार्शीला हलका पाऊस राहील. मूल, अंगार, शेतपल, करिकम, बेंबले, टेंभुर्णी इकडे हलका पाऊस राहील. बेलापूर, अकलूज, बराड, शिंगणापूरलाही हलक्या स्वरूपात राहील. बारामती, लुसुंबे इथे हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील. आणि इंदापूर, वांगी, केरन, कोंडे, सेल्सिअस, परंडा, करमाळा ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात सातारा जिल्ह्याकडे लाटे, फलटण, बारामती, नांदल हलका पाऊस राहील. लोणार, खंडाळा, वाई, मेढा, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, औंध, वडूज, फसेवली, मायणी, विटा, कराड, कडेगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील. मेढा, उडाले, कोयना, पटण, अरळ, अरवाडे, सरवाट, वसोटपोट, सागदेव, महाबळेश्वर, पोलादपूर या भागात ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह राहील. किनारपट्टीकडे मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, खेड, दहागाव, दापोली, पाचपंडई, कलसीत, मंदनगरलाही हलक्या सरींचा अंदाज राहील. श्रीवर्धन, देवीघर हलका पाऊस राहील. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जेटे, लवासा, व्याले, शिवापूर, केटवल्ली, सासवड, पुणे, दायरी, पुनावले, कळवण, आंबे, कसमतलाई बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाजा पुणे जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा. राशीन, कर्जत धरण हलका राहील आणि पाने, सुपे, भालवानी, टाकळी, लोकेश्वर, आले आणि अळकोटी येथे गारपीट शक्यता आहे. घारगाव, मांडवे, वरवंडी, संगमनेर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. बगूर, पाथर्डी आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे. श्रीरामपूर, तालिका बंद, बनस, निवासा, गंगापूरलाही हलका पाऊस राहील. जबरदस्त पावसाची शक्यताही कोपरगाव, शेडी, पुलतांबा, जवळके, केलवड, वावी आसपासच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. संगमनेर, अकोला इकडे हलका पाऊस राहील. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा. किनारपट्टीकडे ढगाळ राहील. खोपली, कसमत, कर्जत, कुसर, पेठ, नरेल, बदलापूर हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पालघर ढगाळ राहील. तर नाशिक जिल्ह्याकडे इगतपुरी, खर्डी, वैशाला, मुनगाव, वाडीवरे, तिरडे, डुबरे, सिन्नर मध्यम हलका पाऊस या भागात राहील. नाशिक, देवळी, लाडाची, हर्सुल, शेवगा इकडे हलका पाऊस राहील. नागपूर, माळसाखरे, निफाड, लासलगाव, जोपूल, वणी, डोडांबे, चांदवडला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. जोरदार पावसाची शक्यताही येवला, कुसुमाडी, मनमाड या भागात राहील. नांदगाव, मालगाव, मालेगाव, अंजंग, निमशेवडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. सटाणा, औटी, ताराबादला हलका राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅड, चिंचखेड, डोमकाई, देवी, दुसाने, टिटाणे आसपासचा परिसर, नंदुरबार, सुत्राणे, बोरचाक या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील. धुळे जिल्ह्याकडे जापोरे, जैतपूर, सिंदखेडा इकडे गारपीटची शक्यता आहे. धुळे, अंजंग, नवारी, अरबी, बोकरूड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव, दरंगाव, एरंडळ, नावी, रावेर, चोपडा, अंबळनेर, बडगाव, बचरा, जामनेर इथे ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज आहे. आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर, कन्नड, हतनूर, सायगवन हलका पाऊस राहील. अंबाला, सायगवन, चाळीसगाव, मालगाव, नांदराणे, नांदगाव इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे. एळकुपात, देवगाव हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, ढाकेपाल, देगावणे, पैठण, बहनास, नेवासा ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ राहून हलक्या सरींचा अंदाजा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे. सर्वच भागात नाही. बीड जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ राहील. हलका मध्यम पाऊस तसा बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे. आणि धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेट, भोमलाई हलका राहील. धाराशिव, कामेगाव, बेंबली, तुळजापूर, वैरभंग, पानेगाव, बार्शीलाही हलका मध्यम असून गारपीटची शक्यता राहील. नळदुर्ग, होर्टीलाही हलका पाऊस राहील. आणि अलूर, तुगाव, जनम, घोटाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे पाटणजी, किल्लर्णी, खिंतोड, निलंगणा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर, घाटेगाव, कोंड, बोकडा, रेणापूरला हलक्या सरींचा अंदाज राहील. शिरांत पल्ला मध्यम स्वरूपात राहील. लातूर रोड, बुडमुजुक, जळकोट, उदगीर, मुरकी, रावणकोल्हा, मुखेड या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे. अराज, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी, कंधारलाई हलक्या स्वरूपात राहील. आणि कोंडलवाडी, धर्माबाद, बैसना, शिवानी, जवली हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसे नांदेड वगळता हिंगोली, बीड,
परभणी इकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर फारसा नाही। वाशिम जिल्ह्यातही वातावरण कोरडे राहील आणि बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही पुढील 48 तासात वातावरण कोरडे असून तसे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे हलक्या सरींचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।